नमस्कार. नमस्कार. वेलकम. कसा आहेस विशाल? बस कशी आहेस मजेत. वर्षा? मस्त. वेलकम वेलकम थँक्यू. वेलकम. नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे ऋणानुबंधाच्या 4थ्या एपिसोड मध्ये. आज आपण गप्पा मारणार आहोत विशाल कोठावदे आणि वर्षा कोठावदे बद्दल. चला तर. नमस्कार मंडळी, चला तर आज आपण गप्पा मारणार आहोत विशाल कोठावदे आणि वर्षा कोठावदे बरोबर. फर्स्ट ऑफ ऑल, विशाल आणि वर्षा, तुम्ही अपार्टमेंट खूपच सुंदरपणे डेकोरेट केली आहे. द वाईब्स दॅट वी हॅव when we enter, it's like amazing. खूप छान आणि असं पीसफुल वाटतं आतमध्ये आल्यावर. ऑल क्रेडिट गोज टू वर्ष. अजिबात क्या नाही. बात आहे. आणि ही जी गणपतीची मूर्ती आणि सरस्वतीची आहे ती खूपच छान आहे. काय काय बोलायला वाटेल तुम्हाला? ठीक आहे, आधी मी सुरुवात करते. तर त्याच्या पण सुरुवात करायच्या आधी आम्ही छोटस क्विकली सांगतो की आम्ही कोण आहोत. म्हणजे वर्षा आणि विशाल हे तर तुम्हाला माहिती आहे. आम्ही दोघं पण कोठावदे आहोत, कारण मी माहेरची पण कोठावदे आहे आणि माझं सासराचं नाव पण कोठावदेच आहे. पण आज जेव्हा लग्नामध्ये एक नाव कॉम्बिनेशन करतात, तो ट्रेंड आला. त्याच्या आम्ही पण आमचं नाव एक कंबाईन करून पब्लिश केलं होतं आणि आमचं नाव आहे विश्व. म्हणजे वर्षा आणि विशालचं मिळून विश्व. ते खूप साजेचं आहे, कारण आम्ही आमचं तसंच सुरू करतोय. म्हणजे सांगायचं झालं तर आम्ही आता नव्याने उभं करतोय. आम्ही खूप साऱ्या गोष्टी पाहतोय आणि इट्स अ न्यू बिगिनिंग फॉर बोथ ऑफ अवर लाईफ. सो तर आम्ही विश्व. सो पहिल्यांदा वेलकम टू विश्वस होम आणि थँक्यू सो मच. ही सगळी मेहनत आमच्या दोघांची आहे आणि घर दोघांनीच सजलं जातं. सो खूप छान सजवलं. हा, आणि आता कमिंग बॅक टू द क्वेश्चन की याचं सिग्निफिकन्स काय आहे, तर आम्ही खूप म्हणजे सरस्वती ही आपली विद्येची देवता आणि गणपती बाप्पा म्हणजे आपली बुद्धीचा देवता. तर मी प्रचंड फॅन आहे गणपती बाप्पाची. सो मी आणि हा मला सासर कडनं मिळालाय गणपती. खरं तर ऍक्च्युली गणपती बाप्पाची स्टोरी अशी की तो गिफ्ट म्हणून मिळाला आहे वर्षाला. ती मी जेव्हा सासरी माझ्या वीरांच्या लग्नाच्या वेळी पत्रिका द्यायला गेलो होतो, तिथले एक मोठे राजकारणी आहेत, तर त्यांना मी एवढंच बोलले की काका ही मूर्ती खूप छान आहे, मला फार आवडली, कारण तो गणपती बाप्पा वाचतोय आणि लिहितोय. म्हणजे जर आपण पाहिलं तर अरे बेटा घेऊन जा, म्हणजे तुझी झाली आजपासून. आणि तो इतका आनंद मला इतका छान वाटला आणि मी ती ऑल द वे फ्रॉम तिथून इथपर्यंत मी ती आणली. ती आणि ही तर इथली आहे. आणि तेच म्हणले की हा PhD करतोय आणि मी आता जस्ट मास्टर फिनिश केलंय. तर आम्हाला ते खूप मोटिवेशन देतं की सरस्वती आणि बुद्धी आणि विद्या, त्याचं कॉम्बिनेशन तुम्हाला या घरात मिळेल. खूपच छान, खूपच छान. बिफोर वी टेक अ डीप डाईव्ह, आपण थोडंसं एक खेळ खेळूया का, मस्ती? ओके. आणि मग तुमच्या आयुष्याबद्दल आपण जाणून घेऊ. हु इज द मेसी वन? Who takes more time to get ready? Obvious answer. Who spends most money? Me. There you go. And who is more patient? Of course. No, she is the patient one. Of course. कारण समटाइम्स म्हणजे काही वेळा माझा टेम्पर लूज होतो, पण तिचा स्वभाव असा आहे की ती खूप डिफिकल्ट सिच्युएशन्स ही शांततेने टॅकल करते. ते मला काही वेळा जमत नाही. तर पेशंटच्या त्या कॅटेगरीत डेफिनेटली शी इज द विनर. नाही, मी असं म्हणेल की त्याने सिच्युएशन सांगितली. मी असं म्हणेल की मी पटकन होप्स लूज करते. माझ्याकडे एवढं पेशन्स नाहीये की आपण ठीक आहे वाट बघू नाही. आणि हा माणूस त्याच्यामध्ये प्रो आहे. ठीक आहे, होईल, ओके, थोडस. सो त्या बाबतीत माझ्याकडे अजिबात पेशन्स नाहीये, पण ह्याच्याकडे पेशन्स आहे. कदाचित तेच आमचं कॉम्बो आहे. मस्त कॉम्बो, खूपच छान. And who is better cook? शी. नाही, मी आता शिकले. म्हणजे स्टोरी अशी की तिला एवढी रुची नव्हती सुरुवातीला लग्नाच्या आधी, पण लग्नानंतर ती सगळं तीच बनवते घरी आणि खूप छान. गुड. Apologizes first. मी करून घेते. And who is most romantic? मी. Yeah. And the last question, again obvious one. Who is always right? She is the one. I think we both. Okay. Alright. Okay. So that was the fun part. आपण आता थोडं तुमच्या आयुष्याकडे वळूया. तू तुझ्या लग्नाबद्दलच म्हणालीस, आपण थोडं रिव्हर्स क्रोनॉलॉजी मध्ये जाऊ. सर, कसं झालं, तुम्ही कुठे भेटलात वगैरे काही सांगू शकता का? मी एक कवितेने सुरुवात करतो. अरे व्हेरी गुड. तू कविता पण करते? नाही, मी नाही करत.
एका मूवी मधली कविता आहे, पण आम्हाला आवडली. तर आजच्या या प्रोसेस मध्ये मला sure. बोलायला आवडेल, ती व्यक्त करायला आवडेल. आणि इट्स डेडिकेटेड टू हर. कारण जे म्हणतात की लग्नानंतर आयुष्य बदलतं, आणि ते खरंच माझंही बदललंय. म्हणजे मी असं म्हणू शकतो की दिस इज द क्विक रिकॅप वेन वी फर्स्ट मीट ऍट द मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. जेव्हा मी पहिल्यांदा लग्नाच्या 10 दिवस आधी भेटलोय आणि पहिल्यांदा पाहिलंय प्रत्यक्ष. मूवी स्टाईल. हा, सो त्या छोट्याशा फिलिंग्स आहेत फक्त, बस. ओके. मला कदाचित ज्या पद्धतीने ऍक्टरने म्हटली कविता तसं जमणार नाही, पण आय विल ट्राय. शुअर, गो फॉर इट. तुला पाहिले अन सांज मंद झाली, ओशाळल्या चांदण्या हवा धुंद झाली, शुद्धीत होते आताच सारे, तू पाहिले अन वेळ धुंद झाली. सो स्टोरी अशी आहे की आमचे पॅरेंट्स आधी भेटले. ऑफकोर्स हे आमचं अरेंज मॅरेज आहे. सो त्यांनी आम्हाला इंट्रोड्यूस केलं एकमेकांशी, आणि आमचा पहिला कॉल स्कायपेवर झाला होता ड्युरिंग द कोविड टाइम. आणि त्यानंतर मग मला इंडियाला जायला थोडं डिफिकल्ट होतं, अगेन रिस्ट्रिक्शन्स वगैरे त्या गोष्टींमुळे. आणि त्यामुळे आम्ही जिथून सुरू केली त्यानंतर किती जवळपास 8 महिने म्हणजे 8 ते 9 महिन्यानंतर आमचं लग्नाची डेट निघाली. सो तो आधीचा ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेटली 1 इयर आम्ही फोनवर आणि स्काईपवर, झूमवर असं बोलत होतो. आणि त्यानंतर मग लग्न झालं आमचं मे मध्ये. काय तारीख आहे लग्नाची? 22 मे 2022. तर तेव्हा लग्न झालं. आणि त्यानंतर परत विजाची डेट मला मिळत नव्हती. सो त्यानंतर पुन्हा 1 वर्ष मी इंडियात होते आणि तो इथे आला, कारण त्याला थांबता येत नव्हतं. बिकॉज म्हणजे लग्नाआधी 1 वर्ष आणि लग्नानंतर 1 वर्ष ऍट डिफरंट प्लेसेस. Places. परत लग्नानंतर हो, हा, right. परत 1 वर्ष, तब्बल 1 वर्ष तिला परत विजा डेट्स मिळत नव्हत्या, खूप डिफिकल्टी होत होती. पण फायनली एक मिळाली, पण ती जी मिळाली ती लगेच नव्हती, ती पुढे काही महिन्यांनी होती. सो पूर्ण प्रोसेस करून मग ती फायनली आली फॉल. तू कुठे होतास US मध्ये? मी इथेच होतो, सॅन अँटोनियो. काय करत होता? PhD करत होतो. कुठे करतोस PhD? युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ॲट सॅन अँटोनियो. कशात, इफ यू वांट टू शेअर? येस, म्हणजे माझं डिग्री इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, PhD इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. पण माझा जो रिसर्च एरिया आहे तो सायबर मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड, सायबर मॅन्युफॅक्चरिंग अँड इट्स व्हर्नॅबिलिटीज. सो थोडासा अँगल सायबर सिक्युरिटीचा आहे तो, सिक्युरिटी मेजरमेंट्स इन द स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग हब. आणि माझा जो रिसर्च आहे तो कम्प्लिटली फंडेड अँड टाईड अप विथ सायमॅन इन्स्टिट्यूट, विच स्टँड्स फॉर सायबर मॅन्युफॅक्चरिंग इनोव्हेशन इन्स्टिट्यूट. आणि अलॉंग विथ पर्दू युनिव्हर्सिटी. सो अशा 3 युनिव्हर्सिटी, म्हणजे 2 युनिव्हर्सिटीज आणि ते इन्स्टिट्यूट मिळून माझा रिसर्च कोलॅबरेट होतो. छान. तर तू PhD करत होता, आणि तू काय करत होतीस त्याच वेळेत? मी त्यावेळी जॉब करत होते IBM मध्ये. पुण्यात. मी पुण्याची आहे, म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत सगळं. म्हणजे माझं पहिलं जे मी पुणे सोडल्यानंतर जे मी इव्हन आई वडिलां, मावशी मामा कधीच मी कुठे पण राहिलेली नाहीये. आणि लग्न झालं आणि डायरेक्ट मी पुण्यात नाही, इथेच पार्टीवाली. हा, पार्टीवाली. म्हणजे तिचे सगळे रिलेटिव्ह सुद्धा पुण्यातच आहेत. हा, म्हणजे मी कधी कुठे गेलेच नाही. लग्नानंतर असं होतं की आई बाबांना टेन्शन की अरे बापरे, मग कसं काय तू आता डायरेक्ट तिकडेच, म्हणजे असं म्हणलं ठीक आहे आता काय. आणि त्याच्या मागे पण स्टोरी आहे खरं सांगायचं तर. मी थोडंसं बॅक फ्लॅश जातो की एकतर आमचं अरेंज मॅरेज पहिली गोष्ट म्हणजे. आणि जसं की अजिबात नाही, कारण ते आम्ही कन्वर्ट केलं लव्ह मॅरेज नंतर. कारण इतक्या सिच्युएशन अशा आल्या की आम्हाला होतं की ओके ठीक आहे आता काय. तर म्हणजे आम्ही ते स्थळ जे आपण म्हणतो की बघणं वगैरे चालू होतं त्यावेळी. आणि तर त्यावेळी माझ्या भावाला याचा बायोडाटा दिसला एका आमच्या कम्युनिटीच्या याच्यामध्ये. आणि माझा भाऊ लहान आहे माझ्यापेक्षा, तो आता लहान म्हणजे काही नाही, तो मास्टर्स करतो इथे आता नॉर्थ कॅरोलिनामध्ये. तर तो पप्पांना माझ्या म्हणाला की हा तर चांगला वाटतं, आणि तिला तसं पण तिकडेच जायचंय अमेरिकेमध्ये, तिला मास्टर करायचं होतं, तर हा मुलगा पण छान दिसतोय. पप्पा अरे काही नाही, तू असं काय म्हणजे सोड, एवढं लांब वगैरे काही नाही, आणि कुठे काय नाही होणार. म्हणजे पप्पाने थोडंसं ते दुर्लक्ष केलं की नको. पण तो आणि आई असं पूर्ण की एवढं चांगलं स्थळ आहे, आपण बघू तरी फोन करून वगैरे वडिलांना, म्हणजे आपण
मुलाच्या वडिलांना वगैरे फोन करा आणि असं. आणि त्याच्यात मग फोन केला पप्पांनी आणि मग याच्या घरचे पण फारच गोड, म्हणजे बाबा, मी त्याच्या वडिलांना बाबा म्हणते, तर ते म्हणाले आम्हाला काहीच नाही, मुलीचा पण बायोडाटा खूप छान आहे, मी बघितलंय असं तसं वगैरे, आणि मग तुम्ही मुलाशी डायरेक्ट बोलून घ्या आणि जर ते जुळलं तर मग आपण पुढे जाऊ. मग पहिलाच कॉल हा याच्यासोबत सेटअप झाला स्काईपवरती. त्यावेळी हा खरं तर काहीच नाही बोलत, म्हणजे फार कमी बोलतो, पण तो आमचा कॉल 1.5 तास चालला. तू बोलत ऐकत नाही, तो पण बोलत होता. म्हणजे पहिल्या कॉलवरती समजा झालं की एवढं काय बोललो आपण की असं, आणि 1.5 तास काय जुळलं, म्हणजे ते असं होतं की ओके आणि दिस इज इट. मग त्यानंतर आम्ही 1 महिना वगैरे असं थोडासा वेळ घेतला दोघांनी पण, आणि मग घरी झालं की आता काय, मग पुढे काय झालंय का, आता ठरवायचं का लग्न वगैरे. आणि मग ते त्याच्या घरचे आले मला, म्हणजे ऑफिशियली ते सगळं आपण करतो त्याला. आणि मग त्यानंतर पुन्हा मग तेच कोविड, लग्न कधी काढायचं, त्यात मुलगा इथे बघितलं. आम्ही कोणीच, म्हणजे माझ्या आई वडिलांनी नाही, मी नाही, याला भेटलोच नाही आम्ही, फक्त फोन इन पर्सन, काहीच माहित नाही. सो आणि असं होतं की पण ठीक आहे, गरज नाही वाटली की ते कळून गेलं, कनेक्शन झालं, म्हणजे जुळून आल्या रेशीम गाठी वगैरे असं काहीतरी. आणि मग लग्नाच्या 22 मेला लग्न, आणि हा 12 मेला इंडियात आला. आणि मग 11 मेला इथून निघालो मी, म्हणजे 12ला तिथे पोहोचलो. बरोबर 10 दिवस आधी तो अच्छा ओके. आणि काहीच शॉपिंग नव्हती झालेली माझी, कारण मी इथे होतो आणि इथे तर मिळत नाही, म्हणजे मिळतं इंडियन क्लोथिंग जे मला मॅच करायचं होतं. मग तिथून आम्ही सगळं सुरू केलं. मग प्री वेडिंग शूट केलं आम्ही, म्हटलं नाही करायचं आहे. आणि स्टोरी म्हणजे प्री वेडिंगचे जे सगळे अटायर होते ते इतके मॅच झाले, त्यामुळे पूर्ण असे मॅच फोनवरती की हा प्री वेडिंगची शॉपिंग नव्हती केली मी इंडियात, ती इथूनच माझ्याजवळ जे होते तेच तिला बरोबर मॅच झाले, म्हणजे ते खूप झाल्या. आणि त्याच्यात तेच म्हटलं मी, जसं की कोठावदे ते पण सरनेम, त्यात वर्षा, विशाल, आमचं असं छान आहे, अरे बापरे जुळून आलंय. आता दिस इज द टाइम की हो चला करूयात आपण, म्हणजे काय तू काय करत होतीस IBM मध्ये? हा, मग तेव्हा मी IBM माझी 4थी कंपनी आहे, म्हणजे मी 2013 पास आउट आहे MIT कॉलेजमधनं, पुण्याच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आणि त्यानंतर मग मी लगेच जॉब लागला मला. पहिली कंपनी होती माझी व्हर्च्युसो, त्याच्यातनं मग स्विच केलं इक्विनॉक्स, मग जेनपॅक्ट, आणि देन IBM. IT बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर इंजिनियर, म्हणजे माझं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. पण त्यानंतर मी सॉफ्टवेअर मध्येच, म्हणजे माझं SQL, Oracle, ETL त्याच्यामध्ये. आणि पण मग तेच मग मी IBM मधनं जेव्हा हे केलं, कारण मी IBM, हा तिथे पण स्टोरी आहे की IBM मध्ये मला प्रोजेक्ट USA मिळाला, म्हणजे मी USA साठी काम करत होते IBM मध्ये असताना. ते सगळं एकदम लॉंग टर्म प्लॅनिंग. आणि आमचं म्हणजे की तू सॅन अँटोनियो, अच्छा USA, हे म्हणजे घडून येत आहे की काय कळतच नव्हतं, कारण USAचं हेडक्वार्टर्स इथे सॅन अँटोनियोला, मी राहतो इथे सॅन अँटोनियोला. हा, मी काम करत म्हणजे हो. आणि मी याला म्हंटल की अरे USA मी बघितलं मॅनेजरचं, आणि ते सगळं तिथेच आहे सॅन अँटोनियो मध्ये. तो म्हणलं काय, म्हणलं हो, म्हणलं आणि त्यातल्या जवळ 10 मिनिटं, म्हणजे मी याच एरियात राहत होतो आधी, आणि इथून 10 मिनिटं. मी म्हटलं किती छान आहे, येतो पटकन आहे. असं वेगळं हे झालं की अरे बापरे, काहीतरी वर्कआउट होतंय सगळं, आता युनिव्हर्स आपल्यासाठी. पण माझा H1 नाही झाला, म्हणजे H1 पिक नाही झाला माझा, आणि मग मला IBM सोडावी लागली. त्यानंतर मी म्हटलं की पण ठीक आहे, म्हटलं आय एम हॅपी, कारण 2 आम्ही ऑप्शन ठेवले होते की एक तर IBM कडनं झालं ठीक आहे, आपण इथे येऊ आणि आपला जॉब कंटिन्यू करू, कारण ब्रेक नव्हता घ्यायचा. हे आमचा दोघांचा, म्हणजे पहिला प्रश्न आमचा तेच होता, जे मी याला म्हणलं की अरे नाही, मला तिथे येऊन नाही, म्हटलं मी त्या टाईप मुलगी नाहीये. सो इफ यू आर एक्सपेक्टिंग की फक्त अशी छान घरात थांबेल आणि तुला असं अरे तू आलास का, ओके, नाही अशी मी नाहीये. आणि मला खूप, म्हणजे कारण ती सवयच नाहीये मला, बिकॉज आय एम व्हेरी करिअर ओरिएंटेड. तो म्हणलं अगं परफेक्ट, तिथेच थांब, मला पण हेच हवंय. म्हणलं ओके, आता पुढे बोलूया काय ते. सो ते झालं. आणि 2013 जेव्हा माझं म्हणजे इंजिनिअरिंग झालं, तर तेव्हा मी माझ्या घरच्यांच्या खूप मागे लागले होते की म्हणलं मला इथे नाही राहायचंय, मला मास्टर्स करायचंय, दॅट्स माय पॅशन. म्हणजे मला की मला करायचंय असं होतं. आणि मी ओक, म्हणजे आपलं हे आहे पुण्यामध्ये क्लासेस जे फेमस आहेत, जे GRE TOEFL, तो एकच क्लास आहे, म्हणजे ते पण केलं. मी एक्झाम्स देत होते. आणि मग घरच्यांना मी विचारलं कर वगैरे असं. म्हणलं की म्हणलं बाबा तुम्ही मला खरंच जाऊ देणार आहात ना, तर मी आता एक्झाम देते बरं का, नाही तर मी देणार नाही. ते म्हणे नाही. म्हणलं मग मी कशाला देते, मग मी माझा छान जॉब सर्च करते दुसरा, इथेच करायचं तर वगैरे असं तसं. म्हणलं तुम्ही फसवणूक करा, तुम्ही मला हो म्हटले
करते आधी ते म्हणे अगं नाही वर्षा, तू आता लग्नाचं बघायचंय आपल्याला तुझं वगैरे, आणि असं कोणी गेलं नाही एवढा लांब, तू कशाला जातेस, नको आम्हाला काळजी वाटते वगैरे. मम्मी असं ते शीतयुद्ध वगैरे झालं आमच्या घरी सगळं, आणि ते मी जॉब करत होते, आणि नंतर मग हे स्थळ आलं आणि म्हणलं अरे परत आता मास्टर्स, म्हणलं या मी याला सांगितलं, म्हटलं अरे माझी ती आहे इच्छा, तर आपण 2 पर्याय ठेवू म्हटलं, हे झालं ठीक, आणि तसं पण मी तिथे येऊन मग इन फ्युचर करीन, पण मला करायचंय, माझी इच्छा आहे म्हणलं. तर म्हणलं अरे मग तर भारीच, म्हणजे नंतर मला कळलं की याच्या घरी त्यांनी हे सांगितलं होतं की अरे जे मला मी शोधत होतो ते तिच्यात आहे. सो मला तो नंतर मला म्हटलं का माझं ते खूप आवडलं होतं की तू म्हणले की मी असं करीन वगैरे, म्हणलं अरे ते खरंच होतं. सो दिस इज हाऊ इट वेंट. आणि मी इथे आले, मग मी ऍडमिशन घेतलं मास्टरला, मग तिथून मी एक ऑनलाईन सेमिस्टर केली पुण्यातनंच, कारण इथे तेच विजाचं नाही झालं, तर ते कोविड एक्सटेंडमुळे मला ते करता आलं. मग मी मास्टरला ऍडमिशन घेतलं, आणि आता मी डिसेंबरमध्ये ग्रॅज्युएट पण झाले फ्रॉम कम्प्युटर इंजिनिअरिंग, मास्टर्स इन कम्प्युटर इंजिनिअरिंग फ्रॉम UTSA. व्हेरी गुड. आणि आता मला जॉब पण लागला. व्हेरी गुड, थँक्यू. सो मी आताच लास्ट वीक मध्ये SWBC मध्ये जॉईन झाले. सो कसं वाटतंय मग जॉब? खूप छान वाटतंय खरं तर. म्हणजे सगळं क्रेडिट म्हणजे मी एक पोस्ट पण टाकली होती याच्याबद्दल की ऑफकोर्स म्हणजे आय एम व्हेरी ब्लेस्ड, सगळं मीच माझ्याबद्दल बोलते, पण ह्याच्यात अर्थात मी यालाच हे करते इनडायरेक्टली डायरेक्टली, की मी खरं तर म्हणजे लहानपणापासून मला खूप सपोर्टिव्हच फॅमिलीमध्ये माझा जन्म झाला. म्हणजे देवर नेव्हर एव्हर रेस्ट्रिक्टेड की तू हे घालू नको, हे घाल, हे करू नको, नेव्हर एव्हर. सो आणि मी तसंच माझ्यासाठी मुलगा बघत होते की अरे नाही आतापर्यंत असं नाही झालं तर पुढे पण नाही, बिकॉज तशी सवय नाहीये. आणि मग त्यानंतर जेव्हा मी त्याला शेअर केलं की माझं असं असं आहे आणि मला असं आहे, आय एम नॉट दॅट काइंड ऑफ गर्ल की नाही असं वगैरे, तर तो म्हणला की हो दॅट्स फाईन. तर हे क्रेडिट मास्टर्स आणि हे सगळं, आणि पुन्हा असं होतं की त्या मास्टर नंतर जॉब सिच्युएशन इज व्हेरी टाईट हिअर. म्हणजे आम्ही असं वी वर सो फ्रस्ट्रेटेड, म्हणजे आय वॉज सो फ्रस्ट्रेटेड, ही वॉज जस्ट सपोर्टिंग विथ द होप्स की नाही होणार. आणि लाईक म्हणजे युअर द ओनली विटनेस असं म्हणेन मी, की आम्ही म्हणत होतो की अरे बापरे आता परत म्हणजे ते आणि बॅक टू द स्क्वेअर वन, मी घरी बसणार नाही. यातून मी एक टेक अवे सांगू शकतो कम्युनिटीसाठी, जसं तू म्हटलंस तसं की जॉब मार्केट कसंही असलं पण जे परसिव्हरन्स म्हणतो आपण ते असलं आणि कंटिन्युटी ठेवली की तुम्ही जे करताय ज्या स्किलमध्ये जे स्किल तुम्ही प्राप्त करताय ते जर कंटिन्युटी ठेवली त्यात, तर डेफिनेटली सूनर ऑर लेटर जॉब तर लागेलच. मी याच्यात जी सातत्यता बघितली, कारण सारखे ऑटो रिजेक्ट ईमेल्स येत होते भरपूर ऍप्लिकेशन्स केल्यावरही, सो ते फ्रस्ट्रेटिंग असते ती सिच्युएशन. पण मी अश्युअर करतो की अशा सिच्युएशन मधनही व्यक्ती निघतो आणि चांगला जॉब मिळतो. फक्त ती जी होप आहे ती सोडायची नाही, कारण जसे सगळे सक्सेसफुल पीपल म्हणतात की आपण शेवटच्या पायरीपर्यंत जातो आणि तिथेच म्हणतो की नको आता याच्या पुढे नको जायला, पण ती एक पायरी चढल्यावर सक्सेस मिळतं. आणि दुसरं म्हणजे इट इज नॉट दुसरं, हे पहिलंच आहे की जर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे फॅमिली सपोर्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मग ते कोणाला असू देत, मुलगा असू देत, मुलगी असू देत. जसं मी म्हणाले की माझ्या माहेरून मला सपोर्ट भरपूर आहे, पण तो इनफ नसतो मुलीला एखाद्या पुढे जायला. पण मला तेवढाच इक्वल सपोर्ट माझ्या सासरकडच्या लोकांकडनं सुद्धा आहे. म्हणजे आजही इव्हन मी इतकं ठामपणे सांगू शकते, जेवढं मला माझे आई वडील कन्सर्निंग विचारतात की अरे वर्षा काय मेसेज नाही आला, तुझा फोन नाही आला, की तू बरी आहेस ना, तेवढ्याच दुपतेने मला माझ्या सासऱ्यांचा सुद्धा ऑलमोस्ट दररोज मेसेज येतो की वर्षा बेटा तू कशी आहेस. आणि त्यांनी आज ताग्यात मला कधीच वर्षा म्हणून हाक नाही मारली, ते नेहमी त्यांचा सुरुवातच असतो वर्षा बेटा तू कशी आहेस. सगळं होणार आहे, खूपच छान. आम्ही प्रे करतोय, सगळं होणार आहे. आणि प्रार्थनेमध्ये म्हणजे हे फळ आहे. मी म्हणेन की हे तर ठीक आहे जॉब मार्केट आणि सगळं प्रयत्न वगैरे हा म्हटला तसं, पण त्याला जोड ही प्रार्थनांची आणि ब्लेसिंग्स लागतात, आशीर्वाद लागतात. आणि ते आमच्या दोघांवरती भरभरून आहेत आमच्या आई वडिलांचे, आणि वी आर सो ब्लेस्ड. म्हणजे की माझ्या बाजूने पण आणि ह्याच्या बाजूने पण, म्हणजे ते सर्कल आहे, त्याच्याशिवाय आम्ही काहीच नाही करू शकत. सो आम्ही जर पडलो तर ते म्हणतात होणार आहे, काही नाही आहे, होतंय आणि कम्युनिटी लाईक एक्झॅक्टली. आणि द पीपल अराउंड यू, कारण ते तर खूप लांब आहेत खरं सांगायचं तर, ते फक्त एवढंच म्हणू शकतात की अरे ठीक आहे होईल. पण जेव्हा आम्ही खरं तर मी तुझंच खूप उदाहरण देईल, कारण जेव्हा मी बघितलं होतं आणि राईट फ्रॉम द हेल्थ आणि सगळं म्हणजे एक मोटिवेशन होतं की अरे बापरे, मग आपण काही करू शकतो का, म्हणजे असं काही करता येईल का.
म्हणजे द इन्स्पिरेशन यू गाईज. म्हणजे मी खरं तुझ्याकडेच बघितलं होतं, म्हटलं रे मी कारण फक्त एकच नाम एकही सुनात हा जयेश मोरे. ऍक्च्युली आम्ही काही महिन्यापासून तुझ्याबद्दल एवढा प्रेरित होतोय अरे, तुझ्यापासून, एखादं कारण माझं नाही तुमचं आहे. नाही पण हे खरं आहे. हे म्हणजे कम्युनिटीसाठी आम्ही- मला सांगावं असं वाटतंय Exactly. की जे एनर्जी लेवल तुझ्यात दिसते सर्व नेहमी, नो मॅटर व्हॉट टाइम इट इज, एक्झॅक्टली ती एनर्जी लेवल माझ्यात तर कधीच राहत नाही. सो आय एम व्हेरी तुझ्याकडे वेगळेच प्लॅन आहे, प्रत्येकाची आपापले झोन आहे. म्हणजे जेव्हा आम्ही पडत होतो की जे रिजेक्शनचे ईमेल्स आणि ते सगळं किंवा एक कोणीच नाहीये इथे आणि आता आपण काही करू शकतो का, ते पण एवढंच आहे, सगळे स्ट्रगल आहे आणि सगळं. मग आम्ही असं म्हणायचं की अरे नाही, असं आहे ना काहीतरी फ्युचर. किंवा जसं की आम्हाला बऱ्याच लोकांनी म्हणजे सॅन अँटोनिओ मध्ये आपला जो मराठी मंडळ आहे, जसं मी तुझं एक नाव घेईन ज्यांनी आम्हाला सपोर्ट खरंच केला, जयेश मोरे झालं एक नाव. आणि मला हे खरंच आपल्या कम्युनिटीला सांगायचं झालं की दुसरं म्हणजे स्वरूपा लेणेकर. आम्ही अजिबात म्हणजे विसरणार नाही, कारण ती सुद्धा आम्हाला खरंच खूप गाईड करत होती की तुम्ही असं करा तसं करा, अगं वर्षा नाही ठीक आहे, मग तू इथे बघ, तू तिथे बघ. आणि हा जो एक आहे म्हणजे सपोर्ट कम्युनिटीचा सपोर्ट खूप गरजेचा असतो. म्हणजे एक असतो ना आपण की स्वतःच्या सेल्फिशनेस म्हणजे सगळं सोडून आपण जेव्हा दुसऱ्याला तो मदतीचा हात पण फार कामी येतो. म्हणजे आपण म्हणतो की आपण बडत असतो आणि कोणतरी असं जरी म्हटलं की अरे नाही ठीक आहे बघतो मी काहीतरी, किंवा तू असं बघ, तू तसं कर, तर ते एक कुठेतरी मॅजिक करून जातं. आणि ते आम्हाला खूप हेल्प झाली ह्या बाबतीमध्ये. आणि सॉरी जर मी कधी अजून कोणाचं नाव विसरली असं आपल्या सॅन अँटोनिओ मराठी मंडळ मधलं तर, पण ह्या दोघांनी आम्हाला खरंच म्हणजे खूप सपोर्ट, नॉट इन टर्म्स की एखाद्याला जॉब मिळवून देणं किंवा नाही मिळवून देणं, हा तर प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल आहे फॅक्टर, पण ते मिळवण्यासाठी प्रयत्न जरी कोणी केले आपल्यासाठी तरी ते इट्स लाईक थँक्यू. म्हणजे ते इट्स अ प्लॅटफॉर्म ऍक्च्युली जो आम्हाला आज मिळाला इथे थँक्यू म्हणण्याचा तुम्हाला सगळ्यांना. तर खरंच अजून तुमच्या थँक्यू. अजून तुमच्या काही पॅशन इंटरेस्ट आहेत ज्या तुम्हाला शेअर करावेसे वाटतील आउटसाइड ऑफ वर्क? मला आवडेल सांगायला वर्षाबद्दल की तिला बेकिंगची खूप आवड. क्या बात. आणि झालं असं की जो लग्नाचा पिरियड होता त्यावेळी तिचा त्या गोष्टीला ब्रेक पडला, कारण बरंच आम्ही लॉंग डिस्टन्स झालं, नाही म्हणता 2 वर्ष ऑलमोस्ट लॉंग डिस्टन्स झालं, तर येतं थोडं फ्रस्ट्रेशन येतं, त्यामुळे थोडा ब्रेक पडला. पण तिने ती आवड पुन्हा जागृत केली, सो आय एम हॅपी अबाउट दॅट. आणि कोविडच्या पिरियडमध्ये तिने तो इंटरेस्ट जास्त डेव्हलप केला होता. म्हणजे प्रोफेशनल बेकर्स असतात तसं ती बनवण्याचा प्रयत्न करते. आणि हो, तिचं ते पॅशन आहे, कारण ती खूप थकलेली असेल तरी शी विल बी व्हेरी हॅपी म्हणजे मला बेकिंग आठवतं की मला करण्यासाठी. खूप कंटाळा आपण म्हणतो आला खूप आणि- आता थकलोय दिवसभर, चल मी आपण क्विक केक करते. कामाला गेलोय सांगितलं तर बरं. हो. विश्वाच्या बघणार आहेत त्या सगळ्यांना गरज लागेल. तू किती पॅशन शेअर केले? म्हणजे तो असा आहे की त्याचा मग अगेन पेशन्स लेवल की त्याला पटकन राग येतो किंवा पेशन्स हलतात त्यावेळी त्याचे. तो म्हणतो की रात्री 11:30 वाजले, तू थकली आहेस, तुला हे करायचंय. म्हणते की अरे हो मी नवीन रेसिपी पाहिली आहे, 5 मिनिटात केक होतो. अरे पण त्याची तयारी किती आहे, त्यानंतर भांडे किती आहे. म्हटलं इट्स ओके, भांडे तू नंतर घासशील. पॅशन मध्ये स्ट्रेस फील हो, तेच. म्हणूनच तेच माझ्या डोक्यात आलं, कारण कितीही थकलेलं असलं तरी ते तिची करण्याची तुझी एखादी पॅशन इंटरेस्ट? मी स्वतःला निसर्गप्रेमी म्हणू शकतोय. अनफॉर्च्युनेटली आपल्या हायकिंगच्या ग्रुपवर मध्ये अजून ऍक्टिव्हली मी पार्टिसिपेट नाही केलंय, पण मला त्या गोष्टींची खूप आवड आहे. म्हणजे मी निसर्ग सांगेन तुला बघण्याची, आता निसर्गवाद याच्या हॉबीबद्दल. निसर्ग जास्त एक्सप्लोर करण्याची. हा म्हणजे मी इतकी नाही आहे खरं तर, पण जेव्हा मी याच्याकडनं ऐकायचे त्या आमच्या पिरियड मध्ये जेव्हा मी बोलायचं सतत नेहमी की अरे हा मी आज इथे गेलो होतो. म्हटलं तू एकटाच गेला होतास? हो मला छान वाटतं. मग मी लग्नाच्या आधी यांनी शेअर केले होते पिक्स. म्हटलं अरे हे कुठले आहेत? म्हणजे हे झायन नॅशनल पार्कचे. म्हटलं तुला इतकं आवडतं? हो आपण इकडे जाऊयात, आपण तिकडे जाऊया. लाईक ओके ठीक आहे. सो ते त्याला प्रचंड तिची आवड थोडी वेगळी आहे. आता आम्ही थोडं मर्ज करण्याचा प्रयत्न करतोय. तिला स्ट्रक्चर जास्त आवडतात. फॉर एक्झाम्पल न्यूयॉर्क सिटी झालं, तुला लास वेगास तिकट शॉर्ट म्हणजे मोठ्या बिल्डिंग झाल्या की सगळं अरे किती आणि भारी आहे. मी मला कंटाळा येतो की ठीक आहे एक बिल्डिंग आहे, थोडा वेळ बघितलं, पण अजून पुढे काय. पण निसर्ग कसं आहे, इट्स एंडलेस. सो ते
ते दोन Balance विचार करायचं. आहेत. सगळं आम्ही पण बघताय. हा एक्झॅक्टली सो आम्ही ते करतोय आता नव्याने. हा माझ्यात इंटरेस्ट घेतोय माझ्या केक मध्ये आणि मी त्याच्या ह्याच्यात घेते. That's marriage, right? स्नेहल बघत असेल माझ्या. तर खूप खूप छान. आय मीन इट्स वंडरफुल. तुम्ही PhD टेक्नॉलॉजी सारख्या क्षेत्रात पूर्णपणे तुमचं करिअर करताय आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू, तुला जॉब मिळाला. अजून एक मला सगळ्यांना सांगायला आवडेल आणि मला विचारायचं तुला, हे करता करता मी जिथे स्पिरिच्युअल ठिकाणी जातो, आपले जे गॅदरिंग्स आहेत मंडळाचे किंवा आउटसाइड ऑफ टेम्पल, संतांची वाणी असो किंवा ज्ञानेश्वरी असो किंवा एनी अदर, मी तुम्हाला दोघांना बघतो. तुम्ही फेअरली यंग आहात. आता मला तुमच्या वयाचं वयामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, बट फेअरली न्यू आहात तुम्ही, राईट? यंग कपल आहात. तर हा तुमचा स्पिरिच्युअल जो आहे प्रवास, हा कुठून सुरू झाला मला जाणून घ्यायचा, आणि कसा इंटरेस्ट तो तुम्हाला आहे? आय एम ऑलवेज अमेज. मी नेहमी तुम्हाला हा प्रश्न विचारणार होतो, पण आता आपल्याला हा मार्ग आहेच इथे विचारायची ऑपॉर्च्युनिटी पण छान आहे. तर प्रश्न मला आहे हा. हा, तर काय तुझं मी कसं याचं काय? उत्तर देऊ इच्छितो की याचं मी क्रेडिट आई वडिलांना देईल, कारण त्यांनी नेहमीच स्पिरिच्युअलिटीला प्राधान्य दिलंय घरात, हिच्या घरी आणि माझ्या घरी. अर्थात मी हिच्या घरचं एवढं बॅकचं सांगू नाही शकणार, पण लहानपणापासून एक आवड निर्माण करून दिली की देवासाठी वेळ काढावा. अर्थात त्यावेळी थोडी वेगळी कन्सेप्ट होती की मंदिरात जाणं, पण हा जो प्लॅटफॉर्म संतोष मोरेने तुझ्यामुळे जो निर्माण झालाय, संतांची वाणी प्लस आता ऍडव्हान्स लेवलमध्ये ज्ञानेश्वरी आणि त्याच्या पुढची गीत रामायण जे होणार आहे, गीता किंवा कुठलाही जो धार्मिक ग्रंथ आहे तो एक जीवनाची कला दाखवतो आपल्याला. आणि हे जे नॉलेज आहे ना, ते एकदा पुस्तक वाचलं की हा झालं असं होत नाही. डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला प्रश्न येतात आणि त्यांची उत्तरं ह्या ग्रंथातूनच आपल्याला मिळू शकतात. आणि त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं की जी आपण म्हणतो वर्क लाईफ बॅलन्स, सो सुरुवातीला हे आल्यानंतर काही महिने आम्हाला ते जमलं नाही, थोडं मिसमॅच होत होतं, पण नंतर ठरवलं की आपण स्पिरिच्युअलिटीलाही एक स्पेसिफिक टाइम देऊया की त्याने माइंड फ्रेश होतं. सो मी कम्युनिटीला एवढंच एनकरेज करेल की एक जे आपण टायपो म्हणतो की एक सर्टन वय झाल्यानंतर मग तुम्ही स्पिरिच्युअलिटी करायला हवी, तर प्लीज तो मनातला जो ग्रह आहे तो काढून टाका. आणि कारण प्रश्न सर्वांना असतात आणि त्याची उत्तर आपल्याला यातूनच, आणि संतोष मोरे ज्या पद्धतीने एक्सप्लेन करतात ते आम्हाला खूप आवडतं. एक रिअलिस्टिक वेने ते एक्सप्लेन करतात, जो हजारो वर्ष आधी ग्रंथ लिहिलाय त्याच्या बेसिसवरून. सो आणि वय वाढल्यानंतर तुमचा रंग गेलेला आहे ना, इम्प्लिमेंटेशन टाइम कमी आहे. हो, हो. तुम्ही ज्या वयात करताय, माझ्या मुलींना पण तेच सांगतो की तुमच्याकडे पूर्ण आयुष्य आहे, हे शिकण्याचं वय आहे, आताच आहे, म्हणजे तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. म्हाताऱ्यांसाठी आहेच, पण त्याच्याकडे आता इम्प्लिमेंटेशन साठी तेवढी स्पेस नाही जे आपल्याकडे आहे, तुमच्याकडे आहे. दुसरं मी एक सांगेन म्हणजे असं हा म्हणाला की दोघांच्या घरून आम्हाला ते जे आलंय की बाबा एक, कारण आम्ही खूप असे म्हणजे मी जेव्हा आता पुण्यात एक्सेसिबिलिटी आहे की पटकन वाटलं काही मनाची शांती हवी मंदिराचा, दगडूशेठ हलवाई हे खूप पुण्याचं छान स्थान आहे, मी नेहमी तिथे जाते, चतुर्थीला जायचे. आणि मी इथे जेव्हा आले आय वॉज लाईक चल ना इथे एखादं मंदिरात जाऊ, गणपतीचं मंदिर नाहीये का रे एखादं? तो म्हटलं आहे ना. म्हटलं कुठे आहे? तर म्हटलं एवढंसं. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, देव आपण पाहू तिथे देव दिसणार आपल्याला. सो आम्ही असं केलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही हे कळलं, पहिल्यांदा एक छोटा ग्रुप तयार झाला होता म्हणजे बिफोर ज्ञानेश्वरी संतांची वाणी, तर त्यावेळी ह्याला ते नोटिफिकेशन त्यांनी जॉईन केला तो ग्रुप. मी तोपर्यंत जॉईन केला. म्हटलं असं आहे, चल मी तुला आज घेऊन जातो एका ठिकाणी. आणि म्हटलं कुठे घेऊन जातो, आपली ओळख नाही काय नाही, कसं काय पण जायचं? म्हटलं आपल्याला ते लोक काय म्हणतील की तुम्ही कोण आलात असं इथे. तुम्हाला असं काही नाहीये, हा सगळ्यांसाठी आणि हा देवाचा ग्रुप आहे. म्हटलं ओके. म्हटलं काय सांगणार आहेत ते? म्हणजे गजानन महाराजांचं. म्हटलं परफेक्ट, कारण माझी आई पण प्रकट दिवसाच्या दिवशी पूर्ण एका वन स्ट्रीम मध्ये ती पूर्ण पोथी वाचते जी आपली आहे ती, आणि याच्या घरी पण याची आई पण वाचते जेव्हा प्रकट दिन असतो तेव्हा. सो ते माहित होतं की काय आहे शेगावचं वगैरे सगळं. म्हटलं भाई आपण जाऊया. आणि जेव्हा मी पहिल्या याला गेलो सेशनला, थोडस आतली गोष्ट सांगते मी. आम्ही नवीन आहोत अजून पण, म्हणजे आमच्या नात्याला पण इतकं वर्ष झाले नाही, 2022 आणि आता हे 25, त्यात पण आम्ही 1 वर्ष तिकडे घातलं, डिस्टन्स, लॉंग डिस्टन्स वगैरे. तर आमच्या तितका सहजपणा आम्ही तो शोधत होतो खरं तर नात्यामधला आमच्या,
की ओके ही अशी आहे, हा असा आहे, मग ते कसं आपण कोपअप करणार, किंवा जे असं असतं त्यांचं अजून असं होत होतं आणि मग आपल्याला पुढे जायचं. सो आमच्यात तसे कॉन्फ्लिक्ट व्हायचे विचारांचे, की नाही हे असं नाही, मग मला ते कळलं नाही तू काय म्हणतोस, किंवा तो म्हणायचं अगं नाही ते तसं आहे, तुला का नाही, किंवा मला ते तुझं असं समजत नाही अजून, तू मला कळलं नाही किंवा तू मला कळलं नाही. कारण बिकॉज वेगळ्या गोष्टींचं जेव्हा असं होतं की त्यातनं मग शाब्दिक वाद होतात बरोबर. आणि ऑफकोर्स ते इतके जात नाहीत पण ते खटकतात थोडेसे, की असं काय बाबा नाही येत हे तर आपलं आहे. बरोबर. पण जेव्हा मी ते पहिले 2 सेशन केले आणि आम्हाला जेव्हा ते हे इट इज व्हेरी ट्रू की देवाकडे सगळी उत्तरं असतात, जेव्हा आपण जातो आणि आम्ही जेव्हा घरी येतो परत ते ऐकून ते उत्तर आम्हाला मिळालेले असतात आणि हो. वी वर ऑन सेम पेज. हो. लिटरली म्हणजे काय असं म्हणतो, अरे हे सारांश किती करायचं छोटं आहे. झालं तर ते संतांची वाणी किंवा एनी स्पिरिच्युअल ग्रुप मधून आपल्याला डे टू डे लाईफचे उत्तरं मिळतात. प्रश्न म्हणजे सगळेच नाही मिळणार कदाचित वन स्टॉप मध्ये, पण ऍटलीस्ट वी गेट सोल्युशन किंवा वे. एक मार्ग मिळतो की हा या सिच्युएशनला आपण असं टॅकल करू शकतोय आणि शाब्दिक वाद टाळू शकतोय. एक जे शेवटी आपण ह्युमन बिंग ऍज अ ह्युमन बिंग रिलेशनशिपवर जास्त डिपेंडंट असतो, तो त्याची खूप छान उत्तरं आम्हाला मिळाली. म्हणजे आम्ही लिटरली असे असतो की हे होतं का आपलं, म्हणजे याच्यावर आपण डिबेट करत होतो का, काय ऐकलं आपण आज, असं नाही केलं पाहिजे, चला बिंग बॅक टू द गुड गर्ल आणि गुड बॉय झालं सॉर्ट आउट. म्हणजे एक सुवर्ण मध्ये निघतो अर्थात, कारण भांडणं आणि वाद हे प्रत्येक नात्यात होतात. बरोबर. त्याच्यात ते काय अपवाद म्हणजे आम्ही त्याला ते आलं की नाही, आपण मी नाही picture मांडणार. मांडणार. मी पण नाही म्हणणार. नवऱ्याचं काम नाहीच आहे. आता फक्त ऐकतो. पण जे गैरसमजुतीने किंवा असे जे कॉन्फ्लिक्ट किंवा शब्दांचे खटके उडतात किंवा मन दुखावली जातात, कारण आम्ही एकतर खूप लांब आहे, आमची फॅमिली इथे कोणीच नाही असं बघितलं तर, मग अरे आम्ही कोणाला, मी असं म्हणू शकत नाही मी चालले माझ्या माहेर तू बघ काय ते, नो आय डोंट हॅव दॅट चॉईस. किंवा हा पण म्हणायचं चल मी चाललो माझ्या मित्राकडे, मी आता येतच नाही 4 दिवस घरी, असं नाही होत. पण ते आपल्यालाच करायचं, रात्री एकमेकांनाच तोंड बघायचंय. मग का म्हणजे आमचं असं की मग त्यांनी आम्हाला खरं तर द लॉंग स्टोरी शॉर्ट की आम्हाला त्यातनं खूप उत्तर अशी मिळाली की वी वर ऑन सेम पेज आणि आम्ही धर्म खूप काय काय एक्सपेक्टेशन्स सांगतो कसे आपल्याला ठेवावे. की आपण Very good. नाही बोललं पाहिजे किंवा आपण थँक्यू संतोष. एक्झॅक्टली खरंच Exactly. थँक्यू. खूप तुम्ही हा खूप thank उपक्रम you. चालू केला आणि आमच्यासारखे मे बी अजून भरपूर नवीन जे आता सुरुवात करतात त्यांच्या संसाराला किंवा त्यांच्या आयुष्याला, कारण आम्ही कुठेच नाही आहोत, आम्ही जस्ट बेअरली वी हॅव स्टार्टेड. सो ते खूप छान ऍक्च्युली यंग वाटतं, कपल्ससाठीच खूप बेस्ट उपक्रम आहे. खूप भारी. म्हणजे मी म्हणेल की सगळ्यांनी जेवढे यंग आहेत असं म्हणू नका की अरे तिथे सगळे त्यांचं काय करायचं. एक्झॅक्टली ते जर आपली आई जाते किंवा आपल्या सासू जातात तर मग आपण कशाला जायचं. आणि ते घरी सेटिंग आपण लहानपणापासून बघितलं हो. असेल तर ते मला माहित असतं काय आहे ते. मग तुम्ही जोडले जातात. थँक्यू. अजून काही सिग्निफिकंट तुमच्या आयुष्याबद्दल शेअर करण्याची इच्छा आहे? जेवण मी मॅरेजलाच देईल सिग्निफिकंट इव्हेंट लाईफ मधला. खूप आयुष्य बदललं लग्नानंतर माझं लग्नाच्या आधी मी कसा होतो, लग्नानंतर मी कसा होतो याचं मी चांगल्या पद्धतीने. जेव्हा चालेल. तुम्ही सांगितलं ते नाही, चांगल्या पद्धतीनेच गुड गुड टू नो. हो. आणि दुसरं म्हणजे आता एक स्टेप टुवर्ड्स म्हणजे एक आमच्या रिलेशनशिप मध्ये पुढे सरकतो. आता तिचा जॉबचं झालं, सो ते एक आनंदाची बातमी आहे. त्यामुळे सर्व आनंदी आहे. आणि तुझं पीएचडी नंतर काय पुढचा प्रवासाबद्दल काय? पीएचडी नंतर माझा प्रवासाचं म्हणजे मी ऍक्च्युली होपिंग की मला सायमॅनी म्हणजे जे इन्स्टिट्यूट सोबत माझा रिसर्च टायअप आहे, होपिंग की त्यांच्याच सोबत मी कंटिन्यू करेल, कारण तिथे फुल टाइमच मी रिसर्च करतोय. सर अनफॉर्च्युनेटली नाही होऊ शकलं कारण इट्स अ फेडरली फंडेड ऑर्गनायझेशन आहे. पण मला जॉब शोधायचा म्हणजे प्रक्रिया मी चालू करतोय आता फुल टाइम ऑपॉर्च्युनिटीसाठी. व्हेरी गुड. आपण इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच. पण जायच्या आधी आपण सगळे विसरलो. हां. संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हो, तिळगुळ खूप घ्या, गोड गोड शुभेच्छा. बोला सगळ्यांनी. आणि म्हणून आम्ही काळं पण घातलंय. आणि मी जस्ट एवढंच सांगू इच्छितो की कम्युनिटीसाठी की हे जे एवढे उपक्रम चालू केले, जयेश असो, संतोष, हे आपल्या कम्युनिटीच्या सर्वांसाठी आहे. सो काही वेळा एक फिअर फॅक्टर असतो जो माझ्यात होता की
म्हणजे काय करणार आपण तर यंग आहे, तिथे जाऊन काय, ते तर ऑलरेडी सेटल्ड आहेत, मुलं बाळ झालेत, आपण जाऊन काय करणार, तो त्यांच्यासाठी आपल्यासाठी नाही, असं प्लीज तुम्ही करू नका आणि ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करा सगळ्या उपक्रमांमध्ये. आणि कम्युनिटीचा हाच रिस्पॉन्स आपल्या कम्युनिटीला, मराठी कम्युनिटीला, सॅन अँटोनियो महाराष्ट्र मंडळाला वरती घेऊन जाईल. थँक्यू. सो थँक्यू व्हेरी मच विशाल आणि वर्षा वेळ दिल्याबद्दल. तर हा होता आपला 4th एपिसोड आणि लवकरच भेटू आपण तुमच्या घरी. थँक्यू. थँक्यू.